व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आणि इथे उपस्थित माझ्या बंधू भगिनींनो, सर्वात प्रथम तर मला ज्ञानदीप अकॅडमीचे मनापासून आभार मानायचे, कारण की ह्या ज्या स्टेजवर आतापर्यंत माझ्या मित्रांनी मनोगत व्यक्त केलंय, हे पुण्यातलं एक ऐतिहासिक स्टेज आहे. आता तुम्ही ऑडिटोरियममध्ये येत असताना पायऱ्यावर बघितलं असेल की आजूबाजूला खूप मान्यवरांचे फोटोज लावलेले आहेत आणि त्यापैकी बहुतेक जणांनी व्यासपीठ गाजवलेलं आहे. आणि जवळपास 125 वर्षांची परंपरा असलेल्या महान व्यासपीठावर बोलण्याची संधी फक्त एक परीक्षा क्रॅक करण्यामुळे मिळाली आणि ज्ञानदीपनी प्रोव्हाइड केली, त्याबद्दल सर मनापासून. माझा अल्पसा परिचय, जास्त बोल करणार नाही. मला माहिती आहे की 7-8 बॅट्समन खेळून गेले, त्यामध्ये सहभाग होऊन गेले, काही पुजारा सुद्धा होऊन गेले. तर थोडंसं कन्फ्युजन की कशा प्रकारे बॅटिंग करायची आहे, बट जमेल तसं खेळ. माझं नाव प्रणीत प्रफुल्ल गिल्ला, राहणार सेलू, जिल्हा परभणी. 12वीपर्यंत शिक्षण सेलू तालुक्यात गावीच झालं. त्यानंतर गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग औरंगाबाद येथे BE केलं ANTC मध्ये. त्यानंतर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस 2 वर्ष जॉब. जानेवारी 2014 पासून स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. मूळ फोकस UPSC. 2014 मध्ये दिल्लीला जाऊन क्लासेस कंप्लीट केले. 14च्या मेन्सला उतरलो, पण प्रिपरेशन नव्हतं, पास नाही झालो. 2015ला रिव्हर्स पडला, प्रिलिम्सच क्लिअर नाही झाली. 2015ला MPSC सुद्धा दिलेली होती, बट तो फोकस नव्हता. त्यामुळे UPSC प्रीच्या नंतर MPSC मेन्सला जे 15-16 दिवस मिळाले त्यामध्ये अभ्यास केला, बट MPSC मेन्स नीड्स ग्रेट अमाउंट ऑफ टाइम अँड एफर्ट, जो मी देऊ शकलो नाही. ठीक आहे, झाले नाही. मग 2016ला UPSC मेन्सलाही होतो आणि MPSC मेन्सलाही होतो, पण 7 ऑगस्ट UPSC फी झाली आणि 23-24 सप्टेंबरला काहीतरी MPSC मेन्स होती. तर मधला जो 50-55 दिवसांचा पूर्ण वेळ होता, त्यामध्ये फक्त आणि फक्त MPSC मेन्सचा अभ्यास केला. म्हणजे इथे जेही अधिकारी मित्र आहेत माझे, त्यापैकी मला तरी वाटतं की सगळ्यात कमी अनुभव MPSC मेन्सचा तुम्हाला असेल तर तो मलाच आहे, कारण मी आतापर्यंत फक्त 70 ते 75 दिवस MPSC मेन्सचा अभ्यास केलेला आहे 2 वर्षांमध्ये. आणि तुम्हाला एक सांगा वाटतं की MPSC मेन्सचा सिलेबस अजूनही माझा पूर्ण वाचून झालेला नाही. परिचयामध्ये घरचे माझ्या जास्त काही शिकलेले नाहीत. आईकडे डिग्री आहे SSC ची आणि बाबा 11वी HSC करता करता सोडून दिली. तर अभ्यासाचं त्यांना जास्त काही माहिती नाही, कारण मी बिझनेस कम्युनिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका कम्युनिटीमधून बिलॉंग करतो. तर फक्त त्यांचं एकच होतं की तू डिसिजन घे, तुला डिसिजन मेकिंगचं फ्रीडम आम्ही देतो, फक्त डिसिजन तुझे घेणार आहेस ते बरोबर किंवा करेक्ट करून दाखवण्याची जबाबदारी तुझी. आणि मला तरी असं वाटतं की मी जे काही डिसिजन घेतले, मग ते माझ्या 7वी पासून असेल, संस्कृत विषय निवडण्यापासून, ते सगळे मी स्वतःहूनच केले. फक्त घरच्यांनी एक खूप चांगला मॉरल सपोर्ट दिला. आणि जे सोशल प्रेशर बिल्ड होत असतं, जेव्हा मुलगा कमवती एक नोकरी सोडून स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागतो, त्यावेळेस खूप जास्त सोशल प्रेशर बिल्ड होत असतं. तर हे माझ्यापर्यंत पोहोचू न देणं किंवा त्याच्याशी योग्य प्रकारे टॅकल करणं, हे काम माझ्या आईवडिलांनी खूप चांगलं केलं. तर ज्ञानदीपशी माझा संबंध कधी आला, तर UPSCच्या गायडन्ससाठी मी महेश शिंदे सरांना मागच्या वर्षीच भेटलो होतो, कारण की त्यांचा आणि माझा ऑप्शन सेम आहे. तर आणि MPSC साठी म्हणाल तर 2 मॉक इंटरव्ह्यूज मी ज्ञानदीपला दिले. आणि हे इथे जे बसलेले सर्व आहेत, धनंजय वगैरे सर असतील, किशोर लोके सर असतील, नारायण मिश्रा सर असतील, तर हे सर्वजण इंटरव्ह्यूला होते. आणि जसं आपल्या एका मित्राने सांगितलं की बऱ्यापैकी फाडली होती. तर किशोर लोके सरांचं मला काय आठवतं की त्यांनी क्रिकेट माझी हॉबी आहे, तर त्यावरून लिटरली असं रॅपिड फायर सारखं फायर केलं होतं. तेव्हा व्यवस्थित डील केलं. आणि विशेष गोष्ट म्हणजे 2 इंटरव्ह्यूमध्ये मला 8 पॅनल मेंबरनी जे मार्क दिले होते, त्याचे ॲव्हरेज म्हणजे मला जवळपास 60 मार्क शेवटी सुद्धा पडले. अजून म्हणजे ज्ञान, आत्ताच आपले एक माननीय डेप्युटी कलेक्टर साहेब पुस्तकांविषयी बोलून गेले की आजकाल उत्सुक कोणी येऊन पुस्तक लिहितं, पण मला वाटतं की त्यांनी एकदा ज्ञानदीपची पुस्तक वाचून बघावे. कोणी पुस्तक लिहित नाही, किंवा ही पुस्तकं आहेत ती अतिशय अभ्यासपूर्वक लिहिलेली पुस्तकं आहेत आणि अतिशय वाचनीय अशी पुस्तकं आहेत. मी म्हणाल मी 70-75 दिवस अभ्यास केला आणि मेन माझं जे कोर अभ्यासाचं होतं ते इथली पुस्तकं होती. अजून काय इथेच अजून एका
की मी फक्त 4 तास सगळे अभ्यास करायचो. आता त्यांची शैली मला येणार नाही, पण ठीक आहे. मी 4 तास सगळे अभ्यास करायचो, म्हणजे जेवण, दुपारची झोप, संध्याकाळी 4 तास अभ्यास, रात्री परत झोप, झालं. 8 तास अभ्यास केला. 8 hours multiplied by 4 or 5 years he has invested. करा कॅल्क्युलेशन. तुम्हाला मार्गदर्शन कोणाकडून घ्यायचं आहे हे जेव्हा कळेल त्यावेळेस तुम्ही आणि त्यांचं असं म्हणणं होतं की 8 तासाचा आपल्याला अभ्यास करता येत नाही, त्याच्याने काय होतं की काही शारीरिक अपाय होऊ शकतात. तर मी स्वतः 12-14 तास अभ्यास केलाय, मला काही अपाय झालेले नाही. उदाहरण आहे तुमच्यासमोर. अजून एक आहे की एकदा माईक भेटला की टॅलेंटसाठी बोलणारे लोक हे बरेच असतात. आणि होतं काय की जेव्हा आपण टॅलेंटसाठी बोलायला जाताना डोकं टाळ्याला राहत नाही. आणि हे टाळ्याला ठेवणं हे सर्वात महत्त्वाचं चॅलेंज आहे, जे की सगळ्या अधिकारी मित्रांना माझं एक म्हणणं आहे. तुम्हाला ते सगळेच मार्गदर्शन करतात, तर माझी विनंती अधिकारी मित्रांना आहे की हे थोडंसं प्लीज बी ग्राउंडेड. जवळपास सगळेजण आहेत. थँक्यू. अजून काही गोष्टी आहेत, काही लहान गोष्टी आहेत की सेल्फ डाऊट क्रिएट होतो या प्रोसेसमध्ये. कारण की आपण काही गोष्टी इन्व्हेस्ट केलेल्या असतात, त्यातून होतं काय की स्वतःवरच आपण शंका घ्यायला लागतो की आपण खरंच हे करू शकतो का. आणि आपले मित्रपरिवार असतात लायब्ररीमध्ये वगैरे, तर ते म्हणतात काय कलेक्टर साहेब, आणि त्यावेळेस आपण स्वतःवर असतो. आणि कशासाठी? जर कलेक्टर आपण होऊ शकत नाही असं आपल्याला स्वतःला वाटतं, कशाला करताय अभ्यास? तर हा सेल्फ डाऊट क्रिएट होऊ देऊ नका. त्यासाठी जे पॉझिटिव्ह फीडबॅक देत आहेत तुम्हाला असे मित्र जवळ ठेवा. आणि खरंच मला विशेष नाव काय वाटतं की इथे रामविजय सर आहेत, ज्यांनी मला अतिशय जास्त मदत केली आहे एमपीएससी मेन्स मध्ये. कारण की 10वी नंतर मी थँक्यू सो मच टाळ्या फक्त राम सरांसाठी. कारण की मी अजूनही म्हणतो की माझी पोस्ट निघाली ती फक्त रामवरच आहे. तर मराठीचे जे ग्रामर आहे ना ते मी इयत्ता 10वी नंतर पहिल्यांदा वाचलं. वेळ कमी आणि हा लक कशाला म्हणतात. तुम्ही 5-6 तुटके मारून आले परीक्षेत आणि त्यातले 4 बसले, दिस इज नॉट लक. तो केवळ एक कोइन्सिडन्स असू शकतो. लक हे आहे की तुम्हाला मराठी ग्रामर येत नाही, तुम्ही SISC मुंबईला आहात आणि तुमच्या बाजूच्या रूम मध्ये राम सर ज्यांचं मराठी ग्रामर अतिशय हँड आहे, दिस इज लक. कारण असे लोक भेटायला नशीब लागतं आणि आपली एकच जबाबदारी आहे टू कॅश इन द ऑपॉर्च्युनिटी. तर ते मला जमलं आणि मराठी ग्रामरमध्ये मला 43 मार्क पडले. दिस इज द सोल रिझन की मला क्लासरूम मिळू शकली इतक्या कमी वेळामध्ये. तुमच्यासाठी अजून थोडा छोटासा सल्ला, प्लीज बी सेल्फिश. स्वार्थी बनायला हवं. नाही तर बोलवलं चहा मित्रांनी, चाललं चहाला, ठीक आहे ना, कितीदा चहा पिणार. तर आणि प्रत्येक वेळी एक प्रश्न स्वतःला विचारायला हवा की व्हॉट इज इन इट फॉर मी. आता तुम्ही इथं बसलाय इतक्या वेळापासून, मनापासून ऐकताय, किती जणांच्या भाषणामधून तुम्हाला काहीतरी पॉझिटिव्ह इनपुट मिळते हे तुम्ही स्वतःला सतत विचारायला हवं. कारण की एक मिनिट महत्वाचं आहे. त्यामुळे नेहमी हा प्रश्न स्वतःला विचारत राहा, व्हॉट इज इन इट फॉर मी. आणि जर पॉझिटिव्ह उत्तर असेल तरच तो वेळ तिथे द्या. कारण की वेळ खूप महत्वाचा आहे परीक्षेमध्ये. अजून एक काही मित्र आहेत आमचे सध्या, म्हणजे क्लास 2 करून आता क्लास 1 घेतली त्यांनी जॉईन करून. ऐकण्यात आहे की त्यांनी क्लास 2 असतानाच आपल्या वयापेक्षा जास्त लाख कमवले. आणि हे असे लोक तुम्हाला मार्गदर्शन करणार असतील तर आपण कुठे जातो? आपलं एम काय? मी नेहमी सांगतो की माझं स्वप्न हे अधिकारी बनणं कधीच नव्हतं. माझं स्वप्न आहे की अधिकारी म्हणून काहीतरी चांगलं काम करायचं आहे. आणि ते ज्यावेळेस पूर्ण होईल त्यावेळेस खरंच कौतुक असेल ते. मला असं वाटतं की महेश 5 or 6 years डाऊन द लाईन तुम्ही ह्या बॅचमधून परत एकदा सत्कार करा. ज्या लोकांचे नाव तेव्हा सुद्धा चर्चेत आहेत त्यांनी खरं कमावलं. पोस्ट दरवर्षी 100 लोक काढतात. दॅट इज नॉट अ बिग डील. तुम्ही सुद्धा काढणारच आहे. अजून काही गोष्टी आहेत पण त्या आता भरपूर वेळ झालाय. शेवटच्या टेक्नॉलॉजीचा योग्य वापर. आपल्या सगळ्यांकडे मोबाईल्स आहेत, व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे. हाऊ टू यूज इट
क्रिएटिव्हली. नाहीतर चाललंय रात्री 12-1 वाजता चॅटिंग, काय जेवली, काय पॉईंट आहे याच्यामध्ये ना. तिने जर सांगितलं नाही की लिंबू सरबतच पिलं तर तुमच्या डोक्यात हे आलं पाहिजे की लिंबू सरबत, व्हिटॅमिन सी, हायली ऍसिडिक. असं जेव्हा होईल, अभ्यास जेव्हा तुमच्या डोक्यात पूर्णपणे भिनेल, आजूबाजू घडणाऱ्या प्रत्येक घडामोडी तुम्हाला सिलेबसचा काही ना काही घडत दिसेल, त्यावेळेस तुमची पोस्ट निघणारच. त्यामुळे हे आपल्याकडे जे आहे व्हॉट्सअप, फेसबुक वगैरे, यूज इट, बट प्लीज यूज इट फॉर युअर ओन बेनिफिट. तिथे सुद्धा बी सेल्फिश. पुढे आहे, भरपूर बोललो. फक्त सब्जेक्ट वाईज अभ्यास करताना सुद्धा तुम्ही कोणाचं मार्गदर्शन घ्यायचं आहे योग्य पद्धतीने बघा. आता माझी क्लासवर निघाली त्याचं मी मला सगळ्या सब्जेक्टमध्ये चांगले मार्क आहेत. सब्जेक्ट वाईज गायडन्स घ्या. ज्याला GS1 ला चांगले मार्क आहेत त्यांच्याकडून GS1 चं मार्गदर्शन घ्या. आणि याच प्रकारे व्यवस्थित बघा. आयोगाने लिस्ट दिलेली आहे ती बघा व्यवस्थित आणि त्यानुसार भरपूर जणांची मतं घेऊन त्यातून एक कॉमन काहीतरी काढा. ठीक आहे. एक शेवटचं सर्वांसाठीच आणि किंवा माझ्यासाठी सुद्धा की मुश्किलों का मैदान अभी बाकी है, इरादों का इम्तिहान अभी बाकी है, अभी तो नापी है बस मुट्ठी भर जमीन, आगे तो सारा आसमान अभी बाकी है. थैंक यू सो मच.